प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे सर्वांचे मी स्वागत करतो। आणि आज मी पहिल्यांदा जयम म्हात्रे म्हणून जवळजवळ 47 वर्षात एका पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आज ही प्रथम आपल्या समोर मी पत्रकार परिषद घेतलेली आहे। पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की मागची निवडणूक जी लढलो आम्ही उरण, पनवेल, खालापूर किंवा पनवेल याच्यामध्ये हारजीती चालत असतोय। त्याच्यामध्ये कोणी दुःख मानून नाही, कोणीतरी हारत असतो, कोणीतरी जिंकत असतो। पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते तसं दिलं गेलं नाही। उरण, पनवेलची आणि खालापूरची निवडणूक हरल्यानंतर त्यांनी पत्रकार बंधूंजवळ कुठेतरी माझ्याविषयी एक वाच्यता केल्यानंतर मी 27 मार्चला पक्ष कार्यालयात पनवेलच्या एक मीटिंग बोलवली। तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्यांची, नेते मंडळींची। आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काही उलटसुलट चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे। मी आमच्या कार्यकर्त्यांसमोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया। कामाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून साथ मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये हरलो। ते झाल्यानंतर ही मीटिंग मी त्या मीटिंग मध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळींचा असा इथल्या स्थानिक जसा मी आहे, नारायण शेठ आहेत, बालू शेठ आहेत, काशीनाथ पाटील यांच्या समोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला होत नाही, आपल्याला चिटणीस मंडळाकडे जावं लागेल। मी सांगितलं 10-15 दिवसात चिटणीस मंडळाकडून आपण निर्णय घ्यावा। काय बोलतात? माझा वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे। परत 29 तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात, राज्यात कुठेही झाला तरी पनवेल उरण महाविकास आघाडी ही आपली कायम असेल। हे करत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत काय उत्तर तसा मिळाला नाही। दत्तू शेठ असतील, गणपतराव देशमुख, सर्व मंडळी ज्यांची नावं तुम्हाला सांगितलं, एन.डी. पाटील, दत्ता पाटील, कधी लक्षात राहत नाही। आता माझा 74 वर्ष वय आहे, त्याच्यामुळे थोडीशी हे कमी पडतो। अशी सर्व मीनाक्षीताई, प्रभाकर पाटील, मोहन पाटील, आमचे या भागातले जनार्दन भगत, इराजी कारकर, जिप्पर शेठ, वाजेकर अनेक, आणि मी स्वतः या 84 आणि 81च्या आंदोलनात काम केलं। 81च्या आंदोलनामध्ये माझा फोटो आहे, त्याच्यात मी मार खाल्लेला आहे SRPचा। ती केस सुद्धा झाली होती। आज सुद्धा आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेसवाले आहात, तुम्हाला कल्पना ही नावं सहजासहजी येत नाही। काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही। तो माझा फोटो सुद्धा आहे, तुम्हाला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो। आमच्या उरण पनवेलच्या, आता आपण सर्व उरण पनवेलवालेच आहात, सर्व ते त्या नवी मुंबई मधल्या तुम्हाला माहिती आहे। आणि आता सुद्धा आमची एक मंडळी आहेत, त्यांच्यासोबत मी प्रामाणिकपणे काम केलंय। म्हणून आज माझी पक्षामध्ये एक कार्यकर्ता, मी नेता मानत नाही, लोक मला समजतात नेता, पण मी आज सुद्धा कार्यकर्ता आहे। सकाळी सुद्धा घरी मच्छी देऊन आलो कार्यकर्त्याप्रमाणे। त्याच्यामुळे काय मला त्याच्यात लाज वाटण्याचं कारण नाही। आणि अशा परिस्थितीत मला असं वाटायला लागलं का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्यासोबत चर्चा करून ते ज्या पद्धतीने काय आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीने आपण विषय कुठं जायचा नाही जायचा परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांना बंधूंना बोलवून घेईन का आज आमचा यो निर्णय झालेला आहे। मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कुठला काय निर्णय सांगू शकत नाही। शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण आहोत, पक्ष काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो।
कार्यकर्ते नसले तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते। आज जर बघितला माझ्या हयातीतला विषय, मी 29 तारखेला मीटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आमचा त्याचा नवीन रिन्युएशन झाला, त्या जागेत 30 तारखेला जायचं म्हटल्यावर मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल, जयंती असेल, तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं, पूजन करणं, पीठ कापणं, मला तिथं सुद्धा बोलवला नाही। हे ताबडतोब मी 29ला महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, त्यांनी सांगितलं आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत। दुसऱ्या दिवशी मला ट्रीटमेंट देतात। आता याला काय कोणाचं त्याच्यात हात आहे, कोणी काय चालवतो मला माहिती नाही, पण असा नको होता। आणि अक्षय तृतीयेचा दिवस होता, तरी मी स्वतः 1:30 वाजता त्या माझ्या ऑफिसमध्ये, मी आज सुद्धा माझं ऑफिस बोलतो, लक्षात घ्या बंधूंनो, तिथं जाऊन मी दर्शन घेतला, माझ्या पद्धतीने आलो। आज सुद्धा कार्यकर्त्यांची मीटिंग लावली, मी काय अजून पक्ष सोडलेला नाही, महाविकास आघाडी सोडली। आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होतं, पण ते सुद्धा नाही। बाई कुठेतरी त्यांच्या मनात नेते मंडळीच्या कटुता आली आणि मला असं बाजूला सारायचा त्यांचा सध्याच्या परिस्थितीत तसा दिसतो। परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या 3 तालुक्याच्या मीटिंग घेणार आणि त्यांच्यासमोर माझी जी काय आहे खंत ती मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ताबडतोब तुम्हाला उद्या मी सांगू शकतो। आणि फार अशा पद्धतीने काम करत असताना भयंकर त्रास होतो आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर ते चुकीचं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, बरीचशी मंडळी माझ्या नावाने काय यांना कामं पाहिजे म्हणून हे बाहेर दुसऱ्या पक्षात चालले। माझा व्यवसाय 47 वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे। माझे आजोबा किराणा दुकानदार, वडील किराणा दुकानदार, मी किराणा दुकान चालवलंय, माझ्या मुलांनी सुद्धा पुऱ्या बांधल्या। आम्ही व्यापारी आहोत, व्यापार करणं हा काही गुन्हा नाही, तो व्यापार करतच राहणार। पण का माझी स्वतःची आहे ना ती ऐपत का मी कुठल्या पक्षात गेलो म्हणून मला काय काम मिळेल, मला मिळतोच काम न, मी कामं करतो ती काय अशी थोडी याच्यात मिळतात। तुम्ही करा माझा रेकॉर्ड, कधी कुठल्या पद्धतीने कामं टेंडर भरल्याशिवाय मिळत नाही। आज मी A क्लासपेक्षा माझी जी काम करण्याची पद्धत आहे, क्वांटिटी वाईज ब्रिजेस बनवणं येते, ते भरपूर मोठा माझा त्याच्यातली एक आमची टीम तयार आहे। अशा परिस्थितीत मी आज तुम्हाला बोलवण्याचं कारण काय, विनाकारण माझ्या नावाचा जे करत राहिलेत, ज्या पद्धतीने वागणूक चालले, निर्णय मी कुठलाही घेतला, मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे। एवढाच माझा पहिला स्पष्ट आणि स्पष्ट उत्तर आहे आपल्या समोर। उद्या मी माझ्या अशा पद्धतीने हे चालू असताना उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी बोलवीन, शेका पक्षाच्या निष्ठावंत, त्यांच्याशी चर्चा करीत, त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो मी त्या निर्णयाला बंधनकारक राहील। नाही, विजय काय, जो निर्णय आलाय तो मान्य केला पाहिजे। आता ते मला काय माहिती नाही, पण जो झालेला आहे तो ऍक्सेप्ट केला पाहिजे। मी असा काही तुम्हाला सांगतो, बालाराम पाटील काही सांगत, मी स्पष्ट सांगितलं होता का पनवेल मध्ये मला उभा राहायचा नाही। त्यांनी आग्रह केला होता, मी त्यांना त्यावेळी सांगितलं पनवेल मधून जर तुम्ही सांगता प्रीतमनी उभा राहावा तर उरण मतदारसंघ वाऱ्यावर सोडायचा का,
हा माझा त्याच्यातला मुद्दा होता. कारण जवळजवळ 3.5 तालुके त्या उरण मतदारसंघ आणि जासईपासून त्यांना कोणी वाली नव्हता. आणि अशा पद्धतीने आणि तुम्हाला एक परत सांगतो मी, ज्यावेळी खासदारकीची निवडणूक लागली त्यावेळी बालाराम पाटलांना विचारूनच प्रीतम म्हात्रेंनी काम चालू केलं होतं. आणि तुम्हाला अजून एक सांगतो मी की शेवटच्या याच्यात जयंतबाईंजवळ आम्ही सर्व गेले असता मी स्पष्ट सांगितलं होतं का मला उरणमधून उभा राहायचं आहे. आपण जर मला उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष उभा राहील. शेवटच्या याच्यापर्यंत क्षणापर्यंत निर्णय होत नव्हता. बंडखोरी करायला का मी येणे, मी बोललो होतो म्हणून मी केली का बंडखोरी? तुम्हाला आली का नजरेस? मी एकटा लढलो, ती बंडखोरी म्हणता येणार नाही. त्यांनी सुद्धा बंडखोरीच केली ना. शिवसेनेने 5 ठिकाणी उमेदवार उभे करून, एक मिनिट जरा, शिवसेनेने सुद्धा उमेदवार उभे केले का नाही? आमच्या बालाराम पाटलाला तुमच्या शिवसेनेने मशालची घेऊन प्रांत ऑफिस पर्यंत, तिथून निरोप आला परत काही एबी फॉर्म त्यांनी परत काढून घेतला. मग एका नाचक्कीपणा नाही झाली आमची पक्षाची, शेका पक्षाची नाचक्कीच झाली ना. मग अशा याच्याशीच मी सांगतो आपण एक मिनिट तुला देतो, बोला विचारतो, सगळ्यांना मी उत्तर देईल काय असेल ते. कदाचित चुकेल माझा, त्याच्यात काय मी पहिलीच पत्रकार परिषद आहे त्यांना. असं मला सांगितलं नाही ना कोणी 8 दिवस टाइम मागितला आहे. तुम्हाला काय प्रत्येक दिवस माझ्याजवळ आहे ना. वेळ जर तुम्ही एखादी गोष्ट ICU मध्ये आहे त्याला ताबडतोब मी लावता ना ऑक्सिजन. मग 29 आज किती झाली? मग का तो जगेल का मरेल हे सुद्धा विचार करा. मला काय कोणी टाइम नाही दिला. कार्यकर्त्यांना तिथल्या तिथं मी सांगितला, बऱ्याचशा कार्यकर्त्यांना पटतो. ठीक आहे, कार्यकर्ते निष्ठावंत आहेत, जे निष्ठावंत आहे मी निष्ठावंत आहे. मी कुठं सांगत नाही का तुम्ही महाविकास आघाडी सोडून दुसरा कुठे स्वतंत्र लढायची तयारी आहे, ती सुद्धा नाही. आपल्याला महाविकास आघाडी पाहिजे, ती सुद्धा हे दिलं का आपण जिथं जाल शेका पक्ष आपला अबाधित ठेवून कोणाशी सत्तेच्या लोकांची युती करा, शेका पक्ष बाजूला नको. भविष्यात काय माझ्यासोबत कार्यकर्ते राहतील त्यांचं मी हे करणार ना. नोकरी धंदा आज काय चाललाय, गरिबाची काय अवस्था आहे सांगा ना तुम्ही. नोकरी आहे का? जिथं सत्ता आहे तिथं तेच त्यांचं लावतात. आमच्या आज जिल्ह्यामध्ये एकही आमदार नाही. कुठं गेलो, कुठल्या कंपनीत गेलो तर पहिला काय येणार विचारतात, कुठल्या पक्षाचा. हे चाललेलं आहे. आपण पत्रकार मंडळी बघता, मला त्या लोकांकरता हे करा. अरे माझा तो प्रश्न आजचा नाही बाबा, तुला काही विचारू शकतो, आजचा प्रश्न नाही. हा, प्रीतमने गेल्या विधानसभा निवडणुकीला इतकी चांगली फायदे दिली, एकाकी झुंज दिली. 45,000 मतांमध्ये 89,000 मतं मारली. आपण गेल्या वेळी 3 नंबरला 2 नंबरला आलो. यांच्या मताधिक्यामुळे महेश बालेला निवडून आले तरी त्यांनी धक्का नक्कीच घेतलेला होता. अशा वेळेला प्रीतम उरण मतदारसंघ खूप चांगल्या पद्धतीने आता बांधला असून पुन्हा नव्याने सुरुवात केली असताना जर तुम्ही भाजपात गेले तर प्रीतमच्या राजकीय भवितव्य धोक्यात येईल की नाही येणार, तुम्हाला वाटतं? राजकीय भवितव्याचं काय काम करेल तो पुढे जातो. कुठल्याही पक्षात त्या सर्व कोणाच्या नावावर पक्ष दिलेला नसतो. जो काम करतो तो जातो पुढे. त्यांच्या निर्णयाविरुद्ध मी काय भूमिका घेतो ते हे पालत नाही निर्णय. आम्ही कार्यकर्त्यांनी सांगितलेले त्यांनी सांगायला पाहिजे का आपण हे करायला पाहिजे, का नाही ते बघायला पाहिजे. कशामुळे हे होतं हे त्यांनी बघायला पाहिजे ना. एकच निर्णय मानेल मी, माझ्या नेत्याचा राज्य चिटणीस सरचिटणीस आहे त्यांचा जर हे होत असेल, त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभा केलेला असेल, त्या पक्षाशी मला राहायचा नाही, हा माझा मत आहे. जयंतबाईंच्या बाबतीत त्यांना स्वतःला पारले, त्यांनी नाही बिनविरोध होतो. ती गेली 5 टर्म मध्ये निवडून आलेली व्यक्ती त्याच्या विरुद्ध केलंय. पवार साहेबांनी नाही केलं, शिवसेनेने केलेलं आहे. त्यांची मतं त्यांना दिली.
हा माझा त्यांच्या बाबतीत सोज्वल प्रेमल जैनबाईंवर प्रेम आहे, त्या पद्धतीने मी आपल्याला सांगतो. म्हणून मी आज सुद्धा त्यांच्याजवळ सुद्धा मांडला का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया, आपला पक्ष अबाधित ठेवून कुठल्याही सत्तेच्या पक्षाशी आपण युती करा आणि आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे न्याय द्या, हा माझा विषय आहे. असं म्हणणं आहे की आघाडी जी आहे ना ती निवडणुकीच्या अगोदरच होती होती, म्हणून तर आहे सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उमेदवार होते आणि त्याच्यानंतर आपण आघाडीचे प्रमुख म्हणून किंवा आघाडीचे अध्यक्ष म्हणून पारदा पडला निवडले. परंतु अशी आघाडी बनताना परत एकदा कुठल्याही वरिष्ठांनी तुम्हाला होकार दिला नाही, उद्धव ठाकरेंनी सांगितलं नाही की तुम्ही आता परत आघाडी बनवा किंवा शरद पवारांनी नाही, फक्त तुम्ही स्थानिक नेत्यांनी म्हणून आघाडी बनवून त्यांनी करून पारदा पडवले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात आघाडी आता अस्तित्वातच नाही. एक बघा, आता राजांनी चांगला प्रश्न विचारलाय, त्याला मी उत्तर देतो. महाविकास आघाडीचे आमचे बबनदादा हे होते, बरोबर, इलेक्शनच्या अगोदर इलेक्शन पर्यंत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला गटतट शिवसेनेच्या माहिती आहेत रायगडमध्ये, तो काही कारणास्तव गेल्यानंतर या महाविकास आघाडीचा तुम्ही बोलता अधिकृत नाही. याला कारण जर असेल पण शिवसेनेच्या लोकांनी त्यांनी विचारायला पाहिजे. बबनदादांनी, त्यांचा जिल्हा अध्यक्ष आहे ना इथला, त्यांनी कसा या त्याला पाठिंबा दिला, त्यांच्याच घरी मीटिंग झाली, त्यांना नको होता द्यायला ना, का कोणावर हात काढायचा म्हणून त्यांना बदलायचा, असं सुद्धा होऊ शकतोय. अरे मग तुम्ही सांगा, खरी महाविकास आघाडी घेत असताना जनरल मीटिंग घ्यायला पाहिजे. 4-5 आम्ही होतो तेव्हा याच्यात ठरलाय, बोलला आम्ही काय करणार, आम्ही तर शेवटी हाला बोलणार, 3-1 बाजूला माझा एकट्याचं मत थोडा कोण मान्य करणार आहे. हा बोला, अजून काय वाईट राजे, काय तुझा? हा बघा, मला एक सांगतो, आम्ही विवेक पाटील साहेबांचा आदर करतो. मी त्या मीटिंग मध्ये आपल्याला सांगितलं होता, वाघाला मी पिंजऱ्यात बघायला जात नाही. मी आज सुद्धा साहेबांना भेटायला गेलो नाही का ती वाघ आहेत. लोकांनी सांगितलं बरेच वेळ का साहेब बाहेर पडतील, मग आपण हे करू, त्याच्यानंतर निर्णय घेऊ, पण त्याला अशी वेळ निघत चालली. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, मला कार्यकर्त्यांनी विचारणा केली साहेब बाहेर आले, साहेब कधी बाहेर येतील याची डेट नाही ना, डेडलाईन नाही ना.